पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे सरसावलेत. शिवसेनेच्या पक्ष बांधणीसाठी राज्यभर दौरा करणार आहेत. राजापूरचे माजी आमदार राजन साळवीही शिवसेनेत गेल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. राहुल गांधींनी महाराजांचा अपमान केला. त्यांनी आणि त्यांच्या पक्षानं माफी मागायला हवी अशी मागणी राणेंनी केली. राहुल गांधींना आदरांजली आणि श्रद्धांजली यातला फरक माहीत नाही, दुसरं कोणीतरी त्याला ट्विट लिहून देतात असा टोला लगावला. राहुल गांधींच्या मेंदूला मूळव्याध झालाय का असं म्हणत डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी राहुल गांधींवरती बोचरी टीका केली. जवाहरलाल नेहरूंपासून चालत आलेला शिवद्वेष राहुल गांधींनी दाखवला. महाराष्ट्रातील जनता काँग्रेस पक्षालाच श्रद्धांजली वाहेल असं वाघमारे म्हणाल्या. देशातील आराध्य दैवतांबाबत राहुल गांधींनी काही बोलूच नये. गांधी परिवारानं केवळ नेहरू, गांधी आणि काँग्रेसविषयी बोलावं असा हल्लाबोल मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. राहुल गांधींना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही माहिती नसावं असा टोला त्यांनी लगावला. राहुल गांधींनी तमाम हिंदुस्थानची माफी मागावी. राहुल गांधींना शिवरायांचा इतिहास माहिती नाही, त्यांना लाज वाटायला पाहिजे अशा शब्दात आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींना सुनावलं. पंचायतपासून पार्लमेंटपर्यंत आमचं धोरण आहे. येणाऱ्या निवडणुकीत भाजपची सत्ता आणायची असल्यामुळे सगळ्या माजी नगरसेवकांना भाजपात घेतलं असं विधान नवी मुंबईचे भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केलं. नगरसेवकांची घरवापसी आणि संदीप नाईकांच्या प्रवेशावरील प्रश्नावरती गणेश नाईकांनी बोलणं टाळलंय. प्रश्न विचारताच गणेश नाईकांच्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळत निघणं त्यांनी पसंत केलं. ज्या जनतेनं राज्य चालवायला बसवलंय त्या जनतेपासून कसली भीती, त्यांच्यापासून संरक्षण कशाला असं सवाल कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केला. मला सुरक्षा नको हे मी आधीपासूनच सांगितलं होतं असं कोकाटे म्हणाले. गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच 30 मार्च रोजी नागपुरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणतीही मस्ती खपवून घेणार नाही असा इशारा नितेश राणेंनी दिला. तसंच अवैध धंदे बंद केले नाही तर फरफटत नाही असा थेट इशारा त्यांनी दिला. बाजार समितीत शेतकरी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्याचं आवाहन माजी मंत्री अनिल पाटील यांनी ग्रामस्थांना केलं. बाजार समिती आधुनिकतेकडे गेली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली. यावेळी आजी आणि माजी संचालकांची तुलना करताना त्यांनी टीकाही केली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राजू शेट्टी यांनी सरकारवरती हल्लाबोल केला. नेता तस्कर, गुंडा अफसर हेच खरं तर सामान्य माणसाचे शत्रू आहेत. यातून राजकारणी गुंडांना संरक्षण देत आहेत आणि त्यांच्या भानगडीवरती पांघरुण घालून अमाप पैसा कमवून संपत्ती आणि सत्ता गोळा करण्याचं काम सुरू आहे असा आरोप राजू शेट्टी यांनी केला. यानंतर एक मोठी बातमी बघूयात. भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम आटोपल्यानंतर भाजपच्या मुख्यालयामध्ये ही बैठक संध्याकाळी 4 वाजता होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. भाजप शासित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भाजप शासित राज्यातल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक आज दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. दिल्लीत आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे आणि हा सोहळा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या. साताऱ्यात मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर उभारणार अशी घोषणा शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. बीडमधील अंबाजोगाई दिवाणी न्यायालयाकडून परळी औष्णिक विद्युत केंद्राचं बँक खाते जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. न्यायालयानं 2022 मध्ये शेतकऱ्यांना वाढीव मावेजा मंजूर केला होता. मात्र परळी औष्णिक विद्युत केंद्रानं तो शेतकऱ्यांना दिला नाही. त्यानंतर शेतकऱ्यांनी न्यायालयात वसुली अर्ज दाखल केला होता. त्यानंतर कोर्टानं हे आदेश दिले. कराड तालुक्यातील एका शेतात ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे 4 बछडे आढळले. ही माहिती मिळताच वनविभागानं हरवलेल्या बछड्यांना सुखरूप त्यांच्या आईजवळ सोडलं. राज्यात अनेक ठिकाणी वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्य आणि पाळीव प्राण्यांची हानी होत असल्यामुळे राज्य सरकार आता कृत्रिम प्रज्ञा प्रणालीचा वापर करणार आहे. या कृत्रिम प्रज्ञा प्रणालीच्या वापरामुळे लोकांचे जीव वाचणार आहेत.
राज्यात सोलापूर सर्वाधिक उष्ण शहर असल्याची नोंद करण्यात आली. तापमानात वाढ झाल्यामुळे कमाल तापमान 38 अंशांवरती गेलं. पहाटेच्या सुमारास काही काळ गारठा तर सकाळी 11 नंतर उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झालेत. राज्यात तापमानात वाढ झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात उन्हाच्या झळा वाढलेल्या आहेत. पुण्यात 35.8 अंश सेल्सिअसवर तापमान गेलंय. येत्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळानं राज्यभरातील खासगी गोदामं भाडेपट्ट्यानं देऊन 3 लाख टन तूर साठवणुकीसाठीची तजवीज केली आहे. तूर ठेवायला गोदामं नसल्यामुळे खरेदीला विलंब झालाय, परंतु तूर साठवणुकीची तजवीज केल्यामुळे खरेदीतला मोठा अडथळा दूर झालाय. नाशिकमधील देवळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं अतोनात नुकसान झालं होतं. यातील काही शेतकऱ्यांना 40,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळालाय. राज्यात काही शिक्षण संस्थांच्या शाळा महाविद्यालयांना अल्पसंख्याक म्हणून मान्यता देताना झालेल्या अनियमिततेची चौकशी आता होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी मुख्य सचिवांना आदेश दिले. सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले राजू शिंदे पुन्हा भाजपात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र शिंदे यांच्या प्रवेशाला पक्षांतर्गत प्रचंड विरोध आहे. त्यातून पक्षात 2 गट पडले. राज्यातील 4 कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची सामायिक प्रवेश परीक्षा 23 ते 25 मे या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी 10 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार असून परीक्षेचा निकाल 10 जूनला जाहीर होईल. शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल लक्षात घेऊन केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट विश्वकर्मा विद्यापीठ यांच्यातर्फे गुणवत्तापूर्ण शिक्षक घडण्यासाठी सेवापूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करण्यात आलाय. अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यासक्रम असून ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अशा मिश्र पद्धतीनं हा अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. मागील कित्येक वर्षांपासून चर्चेत असलेला मात्र प्रत्यक्षात न साकारलेला मुंबई आय हा प्रकल्प आता मुंबई पालिकेच्या माध्यमातून केला जाणार आहे. मात्र या प्रकल्पाला अनेक रहिवासी संघटनांनी विरोध केलाय. लाकूड आणि कोळसा वापरून त्यावरती चालणाऱ्या बेकऱ्या स्वच्छ इंधनावरती रूपांतरित करणं अतिशय अवघड आहे. त्याकरता कठोर कारवाई केल्यास बेकरी उद्योग संकटात येईल अशी भीती बेकरी व्यावसायिकांच्या संघटनेनं व्यक्त केली आहे. बदल करण्यासाठी महिनाभर बेकरी बंद ठेवावी लागणार असल्याचं गाऱ्हाणं व्यावसायिकांनी घातलं. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेकडनं दुसऱ्या टप्प्यात तब्बल 4,000हून अधिक सदनिका बांधण्याचं उद्दिष्ट महापालिकेनं ठेवलंय. या घरांसाठी आतापर्यंत सुमारे 3,500हून अधिक अर्ज महापालिकेकडे आलेत. पुण्यात आतापर्यंत आढळलेल्या 211 जीबीएसच्या रुग्णांपैकी 144 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले असून 56 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत, तर 11 रुग्णांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरती आधारित छावा सिनेमा मध्य प्रदेश सरकारनं टॅक्स फ्री केलाय. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी बुधवारी याची जाहीर कार्यक्रमात घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मी ही घोषणा करत असल्याचं त्यांनी म्हटलं. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या लेखी परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात होते. या परीक्षेसाठी राज्यातील सरकारी, अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या 23,000हून अधिक शाळांनी तयारी केली. शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 50% सवलतीच्या दरात छावा सिनेमा दाखवला जावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे केली आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रोजगार हमीच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांना किमान 400 रुपये मजुरी द्यावी असा नवा प्रस्ताव मांडला जाणार आहे अशी माहिती रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी पंढरपुरात दिली. केडीएमसी हद्दीतील 65 बेकायदा बांधकामांवरती न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई होणार आहे. भूमाफियांनी बेकायदा बांधकामं उभारण्यासाठी आरक्षित जागा बळकावल्या असून यामध्ये डीपी रस्ता, रहिवासी विभागासोबतच ग्रीन झोन, माध्यमिक शाळा आणि बेघरांसाठी घरं यासाठी आरक्षित जागा बळकावण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. यावेळी एक मोठी बातमी येते. आग्र्यामध्ये छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक उभारणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांना बंदी ठेवण्यात आलं होतं तिथेच छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक बनवणार असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र सरकार जमीन अधिग्रहित करणार. जमिनीसंदर्भात यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणार असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. कि यहाँ पर एक भव्य दिव्य स्मारक बनेगा, लेकिन एक याचक के रूप में मैं आपके माध्यम से योगी जी से प्रार्थना करना चाहता हूं,
हमें आप अनुमति दीजिए, महाराष्ट्र की सरकार इसको अधिग्रहित करेगी, महाराष्ट्र की सरकार इसको एक्वायर करेगी और महाराष्ट्र की सरकार यहाँ पर एक छत्रपति शिवाजी महाराज का स्मारक तैयार करेगी। और मां कसम मैं बताना चाहता हूं, एक बार ये स्मारक बन गया तो आपके ताजमहल से ज्यादा लोग ये स्मारक देखने के लिए नहीं आए तो मेरा नाम बदल देना, मेरा नाम देवेंद्र फडणवीस नहीं बताऊंगा। चेंबूर इथल्या 3 झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणाऱ्या विकासकांना 84.92 मीटर उंच इमारती बांधण्याचा मार्ग मोकळा झालाय। या तीनही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींना परवानगी देणारं ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे आदेश उच्च न्यायालयानं भारतीय विमानतळ प्राधिकरणाला दिलेत। वसई विरार शहरातील मेट्रो कामासाठी सर्वेक्षणाचं काम सुरू करण्यात आलंय। हे काम पुढील दीड महिन्यापर्यंत चालणार आहे। ही मेट्रो भाईंदर खाडीतून आणली जाणार आहे। पुण्यात कोम्बिंग ऑपरेशन करून परत येत असताना 4 दारुड्यांनी पोलिसांना बेदम मारहाण केली। पुण्याच्या सेनापती बापट रोडवरचा हा प्रकार आहे। या प्रकरणानंतर 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अंबरनाथ तालुक्यातील चामटोली ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे। चालण्यासाठी धड रस्ते नसल्यामुळे पावसाळ्याआधी रस्ता बनवा अशी मागणी गावकरी करतायत। एसटीची अवस्था खूपच वाईट असल्याची कबुली मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। एसटीची सेवा सुधारून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना कसा फायदा होईल याचा प्रयत्न करणार असल्याचं सरनाईक म्हणाले। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील बाहेरपुरा परिसरात पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची हत्या करण्यात आली। या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली। हत्या झालेल्या तरुणाचे नातेवाईक आक्रमक झालेत। पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत आरोपीला फाशी देण्याची मागणी नातेवाईकांनी केली। वसईमध्ये मद्यधुंद अवस्थेतील कार चालकानं रस्त्यालगत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे। अमरावती जिल्ह्याच्या रिद्धपुरात सुरेंद्र मुनी तळेगावकर यांच्या मठात 17 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। 2 नराधमांनी मठातील मावशींमार्फत तिचं लैंगिक शोषण केलं। या प्रकरणी 3ही आरोपींवरती बलात्कारासह पॉक्सोचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक झाली आहे। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाट मार्गे खेडमध्ये गांजाची तस्करी केली जात होती। या प्रकरणी खेड पोलिसांनी गांजा विकणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करत एका महिलेसह 3घांना अटक केली आहे। आरोपींकडून 31,56,747 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। जळगावच्या यावलमध्ये 58 वर्षीय व्यक्तीनं 2 5 वर्षीय चिमुकल्यांसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। ऑनलाईन सट्टा आणि बेटिंगचा अवैध धंदा चालवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला। या प्रकरणी तब्बल 33 जणांना अटक करत 28 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अकोल्यातील येवता ते कातखेड शिवारात पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली आहे। नागपुरात दुचाकी चोरी करणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांचा एका आरोपीला गणेशपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्याकडनं 4 दुचाकी जप्त करण्यात आल्यात। बाईक चोरी करून पेट्रोल संपेपर्यंत ती चालवायची आणि सोडून द्यायची अशी कबुली चोरट्यांनी दिली। भिवंडी शहरातील नारपोली परिसरात टँकर आणि दुचाकीचा अपघात झाला। यात 16 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला। नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात इंटरनॅशनल मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारा सोबतच जगातील अनेक दिग्गज माजी क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत। बारामतीत राहणाऱ्या पण पुण्यात शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीचा जीबीएसमुळे मृत्यू झाला। गेल्या 3 आठवड्यांपासून किरण देशमुख या तरुणीला जीबीएसमुळे प्रचंड त्रास होत होता। अखेर तिची उपचारादरम्यान जीबीएसची झुंज अपयशी ठरली। दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्यात 1200 साहित्यिक विशेष रेल्वे गाडीने रवाना झालेत। मंत्री उदय सामंत यांनी या साहित्य यात्री रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला। विकिपीडियावरती छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त मजकूर प्रकरणी मंत्री शंभूराज देसाईंनी इशारा दिलाय। हा असा प्रकार महाराष्ट्रात पुन्हा सहन केला जाणार नाही। वादग्रस्त विधान करणाऱ्यांवरती कडक कारवाई केली जाईल असा इशारा देसाईंनी दिला। शिर्डीत साई भक्तांची गाडी अडवून बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लूटमार करण्यात आली। कोपरगावच्या वेळापूर शिवारात ही घटना घडली। स्थानिक गुन्हे शाखेनं आरोपींना ताब्यात घेत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। आरोपी सराईत असून या टोळीनं लूटमार केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत।